नमस्कार, मी नम्रता कडू. ऐकूयात काही ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा उद्या अंतिम दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा, रोड शो आणि मतदारांची प्रत्यक्ष भेट घेऊन पक्षाची भूमिका मांडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अकोला इथं भाजपा उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारसभेला संबोधित करतील. अमरावतीच्या भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी अमित शहा उद्या अमरावतीत प्रचारसभा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. भाजप नेते केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी आज सकाळी परभणी शहरातून पदयात्रा काढून प्रचार केला. महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी परभणी शहरात प्रचारसभा होणार आहे. नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांना उमेदवारी दिली आहे, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मालती थविल यांना उमेदवारी दिली आहे. मराठवाड्यात गेल्या 13 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी केलेल्या सर्वेक्षणात 8,000 हेक्टरवरच्या पिकांची नासाडी झाल्याचं उघड झालं आहे. पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला, तर 32 जण जखमी झाले. वादळानं 602 घरांची पडझड झाली, तर 280 पशुधन दगावलं. विजेचे खांब उखडल्यानं तसंच तारा तुटल्यामुळं महावितरणचंही 1,70,00,000चं नुकसान झालं आहे. महावितरणची छत्रपती संभाजीनगरमधली 27 पैकी 13 वीज वितरण उपकेंद्र अजूनही बंद आहेत. ग्राहकांची दिशाभूल करणारी औषधांची जाहिरात प्रसिद्ध केल्याप्रकरणी पतंजलीनं दाखल केलेला माफीनामा सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळला. न्यायालयानं बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना येत्या 30 एप्रिल रोजी व्यक्तिशः हजर होण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सुनावणीची कक्षा केवळ एका संस्थेपर्यंत सीमित ठेवली जाणार नाही, असं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज 90 अंकांनी वाढ झाली आणि तो 73,738 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 31 अंकांची वाढ नोंदवत 22,368 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.